प्रॉब्लेम डिस्कस करूयात. आपण काय दिले बघा, रेडियस ऑफ टू कॉलम्स radius of two columns of U-tube R1 and R2 respectively. When tube is filled with water, difference in level of two arm is H. Surface tension of water in dyne per centimeter विचारलं. ओके, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली फाइंड करायचं आहे काय, सरफेस टेन्शन बरोबर. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे राईज, कॅपिलरी राईजचा. मग कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय असतो बेसिक, H इज इक्वल टू 2t cos theta. असं मी थिंक करावं काय, 2t cos theta डिवाइड बाय रो ऑफ वॉटर R इंटू वॉट G. आता यामध्ये आपल्याला टी फाइंड करायचं इन टर्म ऑफ H, बट यामध्ये रो नाहीये. का नाहीये, तर रो ऑफ वॉटर 1 असतं, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, बिकॉज 9 मध्ये युनिट बरोबर. आणि थीटा 0 आहे, तर मग कॉस 0 इज वॉट 1. थीटा 0 आहे, त्यामुळं H चा फॉर्म्युला या केसमध्ये 2t अपॉन रो नाहीच R इंटू वॉट G असं आपण यूज करू शकतो. इज इट क्लिअर, 2t R G. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, YouTube आहे बट हे दोन आर्म आहेत, रेडियस सेम नाहीये. आपल्याला एक्झॅक्टली ड्रॉ करणं शक्य नाहीये फिगर. हा फॉर्म्युला आपण यामध्ये यूज करणार आहे. ओके, आता युट्यूब आहे, युट्यूब ओके, आणि यामध्ये वॉटर आहे. बट वॉटरची लेवल सेम नाहीये. का सेम नाहीये, एकाचे रेडियस R2 आहे आणि एकाचे रेडियस R1 आहे, आणि दोघांमधला डिफरन्स दिलाय. ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे H हे दिलंय. मग आपण काय करणार की राईज झालं कॅपिलरीचं याला लेवल बसून, याला आपण H1 म्हणूया आणि याला म्हणूया H2 एवढ्याला. मग H किती असणार, गिवन ऑप्शन मध्ये H दिलंय, डिफरन्स इज H1 मायनस H2. आणि आपल्याला टी फाइंड करायचं इन टर्म ऑफ H, टी फाइंड करायचं इन टर्म ऑफ H. म्हणजे फक्त व्हॅल्यू लिहा आता H1 अँड H2 ची. H1 ची 2t, टेन्शन सेमच, बट रेडियस R1 इंटू G, आणि इथं 2t रेडियस R2 इंटू वॉट, बरोबर. इथं मी 2t बाय G कॉमन घेतलं, आणि इथं राहिलं 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2, बरोबर. H ओके 2t बाय G
क्रॉस मल्टिप्लाय करा R2 मायनस R1 डिवाइड बाय R1 R2 क्रॉस मल्टिप्लाय केलं. बट विचारलंय टी, मग त्या एच बरोबर एच जी बरोबर R1 R2 मल्टिप्लाय झालं आणि 2R2 मायनस R1 डिवाइड झालं. इज इक्वल टू व्हॉट? ऑप्शन आहे का बघा यामध्ये एच जी R1 R2 2R2 minus R1 nothing but option A. So option A is correct option. Is it clear? Yeah.